दादरमध्ये येणार म्हणजे गर्दी आणि ट्रॅफिक हा विषय आहेच. त्याचं कारण म्हणजे शॉपिंग आणि इथे मिळणारे वेगवेगळे पदार्थ. हाच विचार मनात ठेवून ते टोटल मी 4 आउटलेट्स एक्सप्लोर केलेले आहेत मिसळसाठी. एकाच डिशसाठी आपण 4 वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन वेगवेगळे मिसळ एक्सप्लोर करणार आहोत. थोडे वेगळे फ्लेवर्स आणि थोडे वेगळे अनुभव. चला तर बघूया. तर आजच्या या मिसळ एपिसोडमध्ये माझ्या कॉलेज फ्रेंडने माझ्यासोबत जॉईन केलेलं आहे. तिचं नाव श्रद्धा पाटील आहे आणि ह्या सिरीजमध्ये आजच्या एपिसोडमध्ये पूर्ण आपण मल्टिपल मिसळच्या आउटलेट्स आपण ट्राय करणार आहोत. सो स्टे ट्यून. तर आजचं पहिलं रेस्टॉरंट दादर स्टेशनपासून अगदी 5 ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती प्लाझा सिनेमाच्या जवळ आहे. मी बोलतोय द हाऊस ऑफ मिसळबद्दल. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं ट्राय करूया म्हणून इथे मी तंदुरी मिसळ ऑर्डर केली. लगेचच 10 मिनिटात त्यांनी एका झाकलेल्या मातीच्या हंडीमध्ये फरसाण, एक वाडगाभर तर्री आणि 2 पाव सर्व केलेले होते. झाकण उघडताच आतमध्ये एक छोटा दिवा आणि त्यामध्ये थोडासा कोळसा होता. आता त्यातून येणारा जो धूर आहे तुम्ही पाहू शकता फरसाणाने सोप करून घेतलेला आहे, ज्यामुळे त्यात तर्री मिक्स केल्यावरती मिसळची टेस्ट थोडीशी स्मोकी येते. खूप मस्त येतोय. मी खूप वर्षापूर्वी इथे आलेलो होतो आणि त्यावेळेला मला इथे टेस्ट खूप आवडली होती. बऱ्याच वर्षानंतर माझं इथे आत्ता येणं झालेलं आहे. अंदाजे मी कोविडच्या आधी आलेलो होतो आणि त्यावेळेला टेस्ट मला खूपच आवडली. आत्ता इथे माझ्यासोबत श्रद्धा आहे, माझी कॉलेजची फ्रेंड. तर तिला सुद्धा इथलं सगळं खूप आवडलेलं आहे. बघूया टेस्ट आपण करून बघूया की कशी वाटते आणि तुम्हाला मी फीडबॅक देतो. जेन्युइनली सांगायचं झालं तर मला टेस्ट वाईज हे आवडलं, पण हे वन टाइम ट्रायसाठी नक्कीच चांगलं आहे. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत थोराट्स बार्बिक्यू मिसळ, जे की आहे अंधेरीला. मी हे पुण्यामध्ये व्हिजिट केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच जागेत ब्रांचेस ओपन करत गेले, तर त्यांचं इथे सुद्धा ब्रांच ओपन झालेलं आहे. आणि इथे तुम्हाला बार्बिक्यू स्टाईलमध्ये मिसळ मिळते 4 वेगवेगळ्या प्रकारची. ह्यांचं मेन ब्रांच पुण्याला आहे. पुण्यावरून त्यांनी इथे फ्रँचायझी घेतली आहे. तर त्यांच्याकडे असे 4 व्हरायटीचे मिळतात म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ते फ्रेमसुद्धा लावलेले आहेत. नाशिक, पुणे आणि तिखट कोल्हापुरी मिसळ ही लय भारी, म्हणजे खरंच तेवढी तिखट होती. तर आपले 4 वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ आलेली आहेत. त्याची तर्री आहे ही आपली आहे जैन मिसळ, जी की बिना कांद्याची आहे आणि ही जशी आपल्याला हवी काळ्या मसाल्याची तशी ही नाशिकची तर्री आहे. ही आहे पुण्याची आणि ही कोल्हापुरी, जी की एकदम झणझणीत आहे. त्यासोबत त्यांनी आपल्याला बटाट्याची भाजी इकडे दिलेली आहे, कांदा दिलेला आहे, पोहे दिलेले आहेत, सफेद वाटाणे आणि इकडे मूग आहे आणि इथे आपल्याला फरसाण दिलं आहे. सो हे अनलिमिटेड आहे. 150 रुपीज पर पर्सन आहे हे. तुम्हाला जर अनलिमिटेड नको असेल तर त्याच्यासाठी पण ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे बरेच, पण आम्ही आता अनलिमिटेड घेतलं आहे 150 पर पर्सन. नो ऑफेन्स, पण मी कोल्हापूरची तर्री ऑलरेडी ट्राय केलेली आहे. खूप ऑथेंटिक आणि स्पायसी होती, पण पर्सनली मला थोडी जास्त स्पायसी झाली आणि म्हणूनच मी नाशिकच्या काळ्या मसाल्यापासून बनलेल्या तर्रीवरून सुरुवात केली. चव जितकी स्पायसी होती तितकीच चविष्ट सुद्धा होती, अगदी आपल्याला हवी तशी. तर आता मी ट्राय करतोय पुण्याची मिसळ, पुण्याची तर्री. ऑलरेडी मीडियम स्पायसी होती आणि आपण ट्राय करूया की स्पायसी आहे काय. थोडंसं स्वीट आहे, मीडियम स्पायसी पण स्वीट साईडला असते. चांगलं नाही जैन मिसळ. मी पहिली केली नाशिकची तर्री ट्राय केली, त्याच्यावर पुण्याची ट्राय केली आणि आत्ताही मी जैनवाली ट्राय करतो, ज्यामध्ये कांदा वगैरे नसतो.
पुण्याच्या तर्रीपेक्षा ही जास्त स्वीट आहे जैन आणि सिक्वेन्सवर विचारलं फ्रॉम कमी स्पायसी टू जास्त स्पायसी, तर सगळ्यात पहिलं मी स्वीटला जैन मिसळला घेऊन जैन तर्री, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर नाशिक आणि त्यानंतर लास्ट कोल्हापूर जी सगळ्यात जास्त स्पायसी आहे. ह्यामध्ये ते लोक 4 वेगवेगळ्या टाईपचे तर्री ठेवतात, प्लस या टेबलच्या खालून इथून ते लोक कोळसा ॲड करतात, म्हणजे ती तर्री सतत गरम राहते इकडे. ह्यावेळेला इथे तसं काही नव्हतं, इथे फक्त त्यांनी तर्री अशा ठेवलेल्या 4 वेगवेगळ्या प्रकारच्या, पण कोळसा इथं ठेवलेला नव्हता. मिसळ हा विषय असल्यावर एका भागात कव्हर होणार असं शक्यच नाही आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, मिसळ चाहत्यांबरोबर शेअर करा आणि वेकअप आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.